इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर रेल्वे स्थानकावर सायंकाळच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मित्रांमधील पैशांच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या गोळीबारात शंकर संसारे नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार शंकर संसारे, विकास पगारे आणि आणखी 2 मित्रांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता। या वादामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते। चारही मित्र बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर सायंकाळच्या सुमारास भेटले आणि वाद आणखीनच उग्र झाला। संतापलेल्या विकास पगाराने आपल्या जवळील बंदुकीने शंकर संसारे यांच्यावर गोळीबार केला। या संसारेंच्या पायाला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला। गोळीबार होताच स्टेशनवरील लोकांनी घाबरून आरडाओरड सुरू केली। मात्र घटनास्थळी तत्काळ पोहोचलेल्या पोलिसांनी धाडसी कारवाई करत विकास पगारे याला अटक केली आणि त्याच्याकडून गोळीबारात वापरलेली बंदूक जप्त केली। रेल्वे पोलिसांनी विकासला लगेच ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला आहे। रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी संपूर्ण घटना कैद केली आहे, ज्यामुळे पोलिसांना तपासामध्ये महत्त्वपूर्ण पुरावे मिळण्याची शक्यता आहे। गोळीबाराच्या घटनेमुळे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली। या घटनेमुळे बदलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी विकास पगारेवर हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे आणि या गोळीबाराचे खरे कारण काय आहे हे समजण्यासाठी तपास सुरू आहे। या प्रकारामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे आणि स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण एक आरोपीला आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे आणि सद्यस्थितीमध्ये ट्रेन मूवमेंट, पॅसेंजर मूवमेंट ही स्मूथ आहे आणि कोणी कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये।